अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राज्यातील फ्लिक्युअर व्हर्जिनिया तंबाखू उत्पादकांना पाठिंबा देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत? आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्याआधी आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सरते शेवटी आपल्या व्हिडिओबद्दल आम्हाला प्रतिक्रिया अवश्य कळवा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे पूर्णपणे निधी असलेल्या सार्वत्रिक जीवन विमा योजनेची घोषणा केली आहे? नागालँड. इंदिरा गांधी परिबहना सुख सन्मान निधी योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली. ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सेला बोगदा आहे. फनी येरवा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? कर्नाटक या राज्यामध्ये फनी येरवा जमात आढळते. प्रसार भारती प्रसारण आणि प्रसारणासाठी सामायिक ऑडिओ व्हिज्युअल्स अलीकडे कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालय. कोणत्या राज्य सरकारने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करून पंतप्रधान स्त्री शाळा योजना लागू करण्यास सहमती दर्शविली आहे? तामिळनाडू. कोणत्या पॅरा तिरंदाजाला भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून घोषित केले आहे? शीतल देवी या खेळाडूला अपंगत्व चिन्ह म्हणून घोषित केले आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अलीकडे अणुऊर्जा शांततापूर्ण वापर वाढवण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC. अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2024-25 यासाठी मनरेगा 2005 अंतर्गत कुशल कामगारांसाठी नवीन वेतन दर अधिसूचित केले आहे? ग्रामीण विकास मंत्रालय. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे? गृह मंत्रालय अंतर्गत. केदारनाथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी अलीकडेच सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑपरेशन मर्यादा. इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये अलीकडेच कोणत्या संस्थाने आयुर्वेदशास्त्र आणि तंत्रज्ञान नवोपक्रमागत फार्मा संशोधन आयोजित केले होते? सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. अलीकडेच कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने 1857च्या साथीच्या कायद्याअंतर्गत मानवी रिबीजला अधिसूचना मोरूक घोषित केले आहेत? जम्मू आणि काश्मीर. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह महाराणा प्रताप पर्यटन सर्किटच्या विकासासाठी घोषणा केली आहे? राजस्थान. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कुवेत आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील रहिवाशांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली? केरळ. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश. जागतिक बँक आणि कोणत्या मंत्रालयाने मध्य प्रदेशात एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी तयारी सुधारण्यासाठी 2 दिवसांच्या सिम्युलेशन सरावाचे आयोजन केले होते? मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय. खालुबार युद्ध स्मारक संग्रहालय भारताच्या कोणत्या प्रदेशात आहे? लडाख.
कोणत्या राज्य सरकारने जाहीर केले आहे की राज्याचे मंत्री स्वतःचा आयकर भरण्यास जबाबदार असतील? मध्य प्रदेश. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील 1,91,000हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे? झारखंड या राज्याने कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. कोणत्या गैर सरकारी संस्थेने अलीकडेच पूरी पढाई देश की भलाई ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे? बाल हक्क आणि तुम्ही. मध्य रेल्वेने भारतातील कोणत्या तलावात 10 मेगावॅट क्षमतेचा पहिला तरंगता सौर प्रकल्प सुरू केला आहे? इगतपुरी तलाव. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शाळांजवळ उच्च कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार कोणता देश परदेशांना भारतीय सरकारी मदत मिळवून देणारा सर्वोच्च देश म्हणून उदयास आला? भूतान. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेल्या पराग उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? देशभरात शालेय मंडळांच्या मूल्यांकनाचे मानकीकरण करणे. शरावती पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला आहे? कर्नाटक. शोम्पेन जमाती भारताच्या कोणत्या प्रदेशातील आहेत? अंदमान आणि निकोबार या बेटावरील. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल सुरू केले आहे? झारखंड या राज्याने. जहाजावर बॅलस्ट वॉटरचा प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? प्रवासादरम्यान स्थिरता आणि गतिशीलता प्रदान करण्यासाठी. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच प्रोजेक्ट परी भारताची सार्वजनिक कला सुरू केली आहे? संस्कृती मंत्रालय. अलीकडेच 10 वर्षांसाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे भारतातील ते पहिले राज्य कोणते? राजस्थान. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्य विधानसभेत सुमारे 23 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय विधानार्ज प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली? मध्य प्रदेश. हुडकोने गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आर्थिक मदतीसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत एक गैर-बंधनकारक सामंजस्य करार केला आहे? राजस्थान. निपुण भारत मिशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? शिक्षण मंत्रालय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी 2 मुलांचा नियम रद्द करण्याचा निर्णय अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या शहरात काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन केले आहे? लखनौ. विद्या समीक्षा केंद्रे चा प्राथमिक उद्देश काय आहे? शिक्षणाचे निकाल सुधारण्यासाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे. डॉक्टरांच्या सुरक्षेचे नियमन करणारे प्रोटोकॉल तयार करण्यासाठी राष्ट्रीय कार्यदल स्थापन करण्याचा आदेश अलीकडे कोणत्या मंत्रालयाने जारी केला? आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.
कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? केरळ. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.